ह्या आहेत मस्त सुपर क्रिस्पी बिना बटाट्याच्या टिक्की. ना यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर वापरले ना मैदा, तरीसुद्धा मस्त सुपर क्रिस्पी टिक्की तयार होतात. आणि हा टिक्की चाट खायला तर खूपच भारी लागतो. लहान मुलांनाही खूप आवडेल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्यासाठी ते मी हे रात्रभर 1 वाटी छोले भिजत ठेवले होते. आता आपल्याला कुकरमध्ये टाकून त्यात हे खडे मसाले टाकायचे. तमालपत्र, मिरी, दालचिनी आणि 3 ते 4 लवंगा. आता यातच अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे, अर्धा चमचा हळद आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि यात पाणी टाकताना छोलेच्या वरती पाणी राहील इतकं पाणी ठेवून आता आपल्याला याची शिट्ट्या करून घ्यायच्यात. तर इथे मी 4 ते 5 शिट्ट्या करून घेतल्यात. आता छोले शिजलेत का ते चेक करूयात. तरी ते छोले मस्त असे शिजलेले आहेत. आता यातले खडे मसाले काढून घ्यायचे. तरी ते मी सर्व खडे मसाले काढून घेतलेत. आता आपण हे एका चाळणीमध्ये टाकून हे गाळून घ्यायचे. तर हे छोले पूर्णपणे निथळून घ्यायचे आहेत. आता या टिक्की कुरकुरीत होण्यासाठी आपण इथे एक वाटी पोहे एका भांड्यात स्वच्छ धुवून घ्यायचे आणि आता यातलं पूर्ण पाणी निथळून काढायचं आहे. तर इथे सगळं पाणी काढून झालेलं आहे. तर इकडे छोल्यांमधलं पाणीसुद्धा संपूर्ण निघलेलं आहे. आता हे एका ताटात काढून स्मॅश करून घेऊयात. तर अशा पद्धतीने स्मॅशरने किंवा ग्लासाने छोले स्मॅश करून घ्यायचे. तर इथे सर्व छोले इथे स्मॅश करून झालेत. इथे पोहेसुद्धा पूर्ण सुकलेले आहेत. तर आपण हे यामध्ये बटाटा न वापरता पोहे टाकून टिक्की चाट बनवणार आहे. तर आता पोहे टाकून झाले. अर्धा चमचा काळी मिरी पावडर, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा बेडगी मिरची पावडर, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकून हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने हे मी छान असं मिक्स करून याचा गोळा करून घेतला आहे. आता आपल्याला ह्याच्या लगेच टिक्की करून घ्यायच्यात. तर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित हे प्रेस करत करत छोट्याशा ह्याच्या टिक्की करून घ्यायच्यात. ह्याची अशी दामटी करून घ्यायची. अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या करून घ्यायच्यात. तर इथे सर्व टिक्की बनवून झाल्यात. आता यावर मैदा, कॉर्नफ्लॉवर किंवा गव्हाचं पीठ टाकायचं आहे. तर इथे मी गव्हाचं पीठ टाकलं आहे. आणि आता हे गव्हाचं पीठ दोन्ही साईडनी लावून घ्यायचं आहे आणि हातावर पुन्हा एकदा थापून घ्यायचं आहे. म्हणजे हे गव्हाचं पीठ पूर्णपणे ह्याच्यात व्यवस्थित सेट होऊन जातं. तर अशा पद्धतीने ते मी सगळ्या टिक्कींना व्यवस्थित पीठ लावून घेतलं आणि आता गरम तेलात हे तळून घ्यायचं आहे. तर तेल मध्यम आचेवर गरम करून घेतलं आहे. आणि आता यात 3 ते 4 टिक्की टाकून ह्या दोन्ही साईडनी छान अशा खरपूस तळून घ्यायच्यात. तरी त्या आपल्या ह्या टिक्की छान अशा तळून झालेल्या आहेत. आता ह्या काढून घेऊयात. तरी ते तुम्ही पाहू शकता मस्त अशा खरपूस या टिक्की तळून झालेल्या आहेत. आता एका प्लेटमध्ये काढून सगळ्या टिक्क्या अशाच पद्धतीने तळून घ्यायच्यात. तर आता आपण याचा चाट तयार करूयात. तर त्यासाठी एका वाटीत 2 ते 3 चमचे आपल्याला दही घ्यायचं आहे. आता यामध्ये 2 चमचे पिठी साखर टाकायची. आणि आता हे पिठी साखर आणि दही छान असं फेटून घ्यायचं आहे. तर मिक्सरच्या साहाय्याने मी ते हे दही छान असं फेटून घेते. म्हणजे पटकन ही पिठी साखर विरघळली जाते. तर इथे तुम्हाला आता ह्या टिक्की फोडून दाखवते. मस्त अशा क्रिस्पी झाल्यात. तर इथे पाहू शकता एक तोडून दाखवली. खूप छान अशा झालेल्या आहेत. आता आपण सर्व करूयात. तर अशा पद्धतीने ह्या फोडून ठेवायच्यात. आणि आता यावर सर्व बाजूने व्यवस्थित असं दही टाकायचं आहे. आणि आता इथे दही टाकून झाले तर टॅमॅटो सॉस टाकायचा आहे. थोडासा बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो आणि आता यावर बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर टाकायची. आणि आता बारीक शेव टाकायची आणि अर्ध्या लिंबाचा रस यावर टाकायचा आहे. आणि मस्त आपला हा टिक्की चाट तयार झालेला आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा आजचा छोले टिक्की चाट कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा. आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा.
चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका वेगळ्या रेसिपीसोबत. धन्यवाद.